तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अध्ययन उत्पत्तीचे प्रकार बघणार आहोत. तर ते 3 आहेत: सहचर्यवादी उत्पत्ती, ज्ञानात्मक उत्पत्ती आणि आधुनिक उपपत्ती. तर सहचर्यवादी उपपत्तीमध्ये जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचे नावं आपण बघणार आहोत. थॉर्नडाईक आहे, पेव्हलॉव आहे, स्किनर आहे, वॅटसन आहे, गुथी आणि हल. ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्तीमधील जे शास्त्रज्ञ आहे ते कोहलर, कर्ट लेविन, रॉबर्ट गॅग्ने, टॉलमन, असुबेल, ब्रुनर, कोफका. आणि आधुनिक अध्ययन उत्पत्तीचे जे शास्त्रज्ञ आहे ते आहे डॉक्टर ब्लूम, बांदुरा, डोनाल्ड नॉर्मन. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर खालील एक प्रश्न दिलेला आहे. तर बघा, अध्ययन उत्पत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही? तर बघा, या ठिकाणी जे ॲन्सर आहे या ठिकाणी गुथ्री, लेविन, गॅग्ने आणि ब्रुनर हे शास्त्रज्ञ दिलेले आहे. आता त्यामध्ये आपल्याला काय विचारले आहे, तर अध्ययन उत्पत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश नाही? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, लेविन ज्ञानात्मक उत्पत्तीमध्ये आहे, त्यानंतर गॅग्ने पण आहे आणि ब्रुनर पण आहे. तर जे शास्त्रज्ञ आहेत ते गुथ्री हे नाहीत. तर हे आपलं करेक्ट आन्सर आहे.